पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन नेरळहून माथेरानकडे जात असताना मोठा अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. नेरळ माथेरान या नॅरोगेज मार्गावर मिनी ट्रेन प्रवाशांना घेऊन जात असताना सिग्नल आणि टेलिफोन यंत्रणेच्या केबलला अचानक आग लागली. ही घटना 27 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास घडली. गाडी वॉटर पाईप स्थानक पार करून पुढे जात असताना कड्यावरच्या गणपती परिसरात ट्रॅकजवळील केबल जळताना दिसली. यावेळी गाडीत कार्यरत असलेले TC विजय लांडगे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वॉकी टॉकीवरून चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा दिला. गाडी थांबताच विजय लांडगे खाली उतरले आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर चालक आणि इतर कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ओले कपडे, पाण्याचा मारा आणि अग्निशमन उपकरणांचा वापर करून ही आग आटोक्यात आणली. वेळेवर केलेल्या या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा ही आग पसरून संपूर्ण डोंगर जळण्याचा धोका निर्माण झाला असता आणि मोठ्या प्रमाणावर निसर्गहानी झाली असती. या धाडसी कृतीबद्दल प्रवाशांकडून तिकीट तपासनीस विजय लांडगे तसंच रेल्वे कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात येत आहे. यावेळी मिनी ट्रेनचे चालक VM चौथे आणि गार्ड BS मीना यांनी दिलेल्या सहकार्यामुळे गाडी वेळेत थांबवणं शक्य झाल्याचंही सांगण्यात आलंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.